माझं नाव नागेश नवरंगे. मी प्रॉपर नांदेड जिल्ह्यातून आहे. मला आता गाठ होती. नांदेडच्या डॉक्टरांनी सांगितले याच्यामध्ये कॅन्सरचे लक्षण आहेत किंवा ऑपरेशनची गरज नाही आहे, केमोथेरपी अँड रेडिएशन थेरपी यांनी ठीक होऊन जाईल. मी काही दिवस मुंबईला ट्रीटमेंट केली. त्याच्यानंतर मग मला मी रील्स बघितल्या होत्या या हॉस्पिटलच्या. मला आवडलं. नांदेडात काही फरक पण नाही गेला. औरंगाबादला गेलो तिथेही फरक पण नाही गेला. इथं आल्यानं मला फरक पडला. साहेब इथं बरं वाटलं ना, आम्ही इथं राहिले. मग इथं डॉक्टरने सांगितलं 7 कॅमो घ्यायला न 35 रेडिएशन घ्यायला सांगितलं. रेडिएशन. हा, व्यवस्था कशी आहे तिथे? एक नंबर. म्हणजे खाण्याची तुमच्या नातेवाईकाची अडचण तेवढं लांबून आला. समजेल. मी आत्ता ज्या जागेवर उभा आहे तिथे 2016मध्ये एक जमीन होती, शेत जमीन होती. पण या ठिकाणी आज लोकांना नवं आयुष्य देणारी एक अशी यंत्रणा उभी राहिली आहे ज्याची जोरदार चर्चा या परिसरात आहे, मराठवाड्यात आहे, विदर्भात आहे. तुम्हाला हा व्हिडिओ पुढे पाहिल्यानंतर त्याचा अंदाज येईलच. कॅन्सर हा आजार प्रचंड गंभीर मानला जातो आणि जर तो झाला तर उपचार करण्यासाठी मुंबईला टाटा हॉस्पिटलमध्ये जावं लागतं, पुण्याला उपचार आहेत किंवा संभाजीनगरला उपचार घ्यावे लागतात. पण खात्रीशीर उपचार घ्यायचे तर मुंबई हे एक डोक्यात समीकरण होतं. मात्र कोपरगावमधल्या SGS म्हणजे श्री जनार्दन स्वामी या हॉस्पिटलने गेल्या काही वर्षामध्ये जवळपास 3,500 कॅन्सर पेशंटच्या ट्रीटमेंट केल्या. विशेष म्हणजे सगळ्या ट्रीटमेंट मोफत, एकही रुपया न लागता या ट्रीटमेंट केल्या. मुंबईला गेल्यानंतर 2-2, 3-3 महिन्यांचा वेटिंग पिरियड असायचा. इथे आल्यानंतर पेशंटला लगेच ॲडमिशन मिळणं, मोफत ट्रीटमेंट, नातेवाईकांची सोय, सगळ्यांची सोय, अशा गोष्टी. या पलीकडे जाऊन इथली न्यूरोलॉजी चर्चेत आली. मेंदूचे, मणक्याचे आजार, अद्ययावत तंत्रज्ञान जे मुंबई पुण्यात वापरलं जातं ते इथे वापरलं जाऊ लागलं. या रुग्णालयाने मोफत उपचार देणारी अशी एक यंत्रणा उभी केली जी तुम्हाला सरकारी रुग्णालयातसुद्धा पाहायला मिळणार नाही. आणि याच बळावरती आज हजारो पेशंटची सेवा या रुग्णालयाकडून केली जाते. SGS हॉस्पिटल कोपरगावमधलं नेमकं काय आहे, इथे कॅन्सरवर कसे उपचार केले जात आहेत आणि इथल्या मेंदू मणक्याच्या आजारावरती जे प्रचंड गंभीर आजार मानले जातात त्याच्यावरती ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी जी मुंबई पुण्यात वापरली जाते ती इथे कशी वापरली जाते आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओत दाखवणार आहे. माझं नाव विश्वास केरबा कांबळे. मी प्रॉपर पुसदचा आहे, यवतमाळ डिस्ट्रिक्ट. मला कॅन्सर आहे गाठाचा. मी काही दिवस मुंबईला ट्रीटमेंट केली. त्याच्यानंतर मग मला मी रील्स बघितल्या होत्या या हॉस्पिटलच्या. मला आवडलं. त्याच्यानंतर मी इथं आलो. माझं नाव नागेश नवरंगे. मी प्रॉपर नांदेड जिल्ह्यातून आहे. मला आता गाठ होती. नांदेडच्या डॉक्टरांनी सांगितले याच्यामध्ये कॅन्सरचे लक्षण आहेत. त्यामुळे जेव्हा मी यूट्यूबवरती इकडचा ॲड्रेस पाहिजे ना त्या आलो इकडे. आम्हाला डॉक्टरांनी सांगितले की बाबा ऑपरेशनची गरज नाही आहे, केमोथेरपी अँड रेडिएशन थेरपी यांनी ठीक होऊन जाईल आणि बाकी प्रमाणात ठीक होऊन जाईल. कोंबडीचं मटण शिरलं होतं, ह्यात हाडूक शिरलं होतं. त्यामुळे ते दुखत होतं, त्यामुळे इथं आलो. त्या उपचारासाठी झालं. हा, उपचारासाठी. डॉक्टरने काय सांगितलं मग इथं डॉक्टरने सांगितलं 7 कॅमो घ्यायला न 35 रेडिएशन घ्यायला सांगितलं. रेडिएशन. हा, मग तेवढं झालं, क्लिअर होतंय म्हणले. केमो रेडिएशनमध्ये क्लिअर होईल. हा, क्लिअर होतं सगळं. ते स्कॅन वगैरे पाहिलं. आणि ॲडमिट कधीपासून तिथं? रविवारपासून. व्यवस्था कशी आहे तिथं? एक नंबर. म्हणजे खाण्याची, तुमच्या नातेवाईकाची अडचण तेवढं लांबून आला. समजेल. म्हणजे जे सोबत आले त्यांची, तुमची, समजेज व्यवस्थित आहे, इथं काय अडचण नाही. डॉक्टर काळजी घेते दिवस. हा 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 2-4 टाइम डॉक्टर येतात, व्यवस्थित काळजी घ्या. नांदेडला गेलत्या. नांदेडात काही फरक पण नाही गेला. औरंगाबादला गेलो तिथेही फरक पण नाही गेला. इथं आल्यानं मला फरक पडला. साहेब इथं बरं वाटलं ना, आम्ही इथं राहिले. कधीपासून इथं ट्रीटमेंट चालू आहे तुमची आता? आम्हाला 2-3-4 महिने झाले बघा. दोघं आजी आजोबा दोघंच येऊन जाऊन दोघंच. करतात? येऊन जाते सोडून, मग आम्ही इथं थांबता. आता किती दिवस ॲडमिट आहे तिथं? आता म्हणजे आता 5वा दिवस आहे. म्हणजे येऊन जाऊन? हा, आता अजून 5 दिवस राहते इथं. म्हणजे 10 दिवस झाले की 2 केमो झाले की आता हे घरला जाता. हे संपत्यात आता या बारीला. आणि आता हे ट्रीटमेंट आहे, याचा खर्च वगैरे परवडतो? आता परवडा लागते साहेब. परवडतं काय खर्च? इथं काय खर्च नाही. आम्हाला येण्या जाण्याचाच खर्च लागायला. फक्त तुम्हाला STचं भाडं लागते? STचं लागणार.
येऊन जाऊन याचं लागते रेल्वे रेल्वेचं भाडं लागतंय समजा. कुठं इथं कसं येता येतं उतरून? इथून याला कोपरगावला उतरता, हम्म. कोपरगावनं आटून येता इथून नाही हो मनमाडला उतरले का मन माडला येता इथं कोपरगावला उतरता इथून आटून येतात तुम्ही सोबत येता दरवेळी यांच्या? हा दररोज. आणि इथं सोबतच्या माणसाची खाण्यापिण्याची सोय? आता आम्ही इथून 5 रुपयाला चपाती, 2 चपात्या, 3 चपात्या दररोज सकाळी संध्याकाळी आणतात. आणि कोण्या वेळेस म्हणजे उपास राहतात 3, त्याच्यामध्ये मग घरून आणतात फराळाला. मग ते फराळ करतो, मग येणं जाऊन आणतात. म्हणजे हॉस्पिटल जेवण वगैरे आहे? हाय म्हणजे किती दिवस ऍडमिट असले तरी देते सोबतच्या माणसाला पण? हां, सोबतच्या माणसाला घेऊन खायचं, यायला फ्री आहे. पेशंटला फ्री आहे, तुम्हाला? आणि किती पैसे लागतात घेऊन खायला? आता घेण्यावर आहे माय. आता घेतलं तर कवा 10 रुपयाची चपाती 2 आणतो, कवा 15 रुपयाची आणतो. आणि कधी मग ह्याला जेव्हा वाटणं गेलं तर यायचं जेवतो, असं आहे. नाही तर मग त्यांचंच खायचं कधी? हां, असं आहे. मग आता जे त्यांना त्रास होत होता ते बरं आहे का आता? आता बरं आहे. काय झालं नेमकं? नेमकं माय त्याला मुळ्यातच झालं. मुळे झाल्यानं मग नांदेडला नेल्या. तिथं मग बघलं, मग काढून त्याचं सॅम्पल काढलं, मुंबईला वाट लावलं, तिथून रिपोर्ट आला. मग औरंगाबादला जा म्हणले, तिथे चिटिक्शा आणि MR करा म्हणले. मग तिथं करून आणलं. मग मध्ये कॅन्सर दाखल्यानं मग तिथं नांदेडला 3 केमो केल्या. 3 केमो केल्यावर मग आमच्या मुलाला काहीतरी असं मोबाईलवर दिसलं म्हणा इथलं. दिसल्यानं मग आमच्या मुलाने इथे घेऊन आलं. लयाला दुकानावर आहे. काय? दुकानावर राहतील लयाला. तिथून त्याला लागले असं मित्राने कोणातरी म्हणले. मग त्याने इथे घेऊन आला आम्हाला. इथे घेऊन आलं तसं बरं वाटायला साहेब. नाही ते नांदेडला होतो, म्हणजे हात सुजू लागले, पाय सुया, तोंड सुजू लागलं. तेव्हा मला इजा सण होईना गेली. तेव्हा इथं लय झाल्यानं मग आता इथं आलो. इथं आलं तसं बरं वाटलं. मला इथं थांबणं व्हायला गेले. आम्ही पहिलं 3 वेळेस 15-15 दिवस थांबून गेला केमो. नमस्कार, मी डॉक्टर सायली ठोंबरे. मी सध्या SGS हॉस्पिटल व कॅन्सर सेंटर येथे फिजिशियन आणि इंटेन्सिव्हिस्ट म्हणून काम करते आहे. SGS हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या कॅन्सरचे निदान व अत्याधुनिक प्रकारे उपचार केले जातात. यामध्ये सर्व प्रकारचे कॅन्सर जसे की तोंडाचा कॅन्सर, अन्ननलिकेचा कॅन्सर, पोटाचे विकार, पोटाचे कॅन्सर, तसेच स्त्रियांचे गर्भपिशवीचा कॅन्सर, गर्भपिशवीच्या तोंडाचे म्हणजे सर्वायकल कॅन्सर, ओवेरियन कॅन्सर यासारख्या आजारांचे उपचार अत्याधुनिक पद्धतीने, ज्यामध्ये रेडिएशन आणि किमोथेरपी येतात, हे सर्व प्रकारचे उपचार केले जातात. याचबरोबर सर्जिकल प्रोसिजर्स जे आहेत, जसे तोंडाचे कॅन्सर, पोटाचे कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सरसाठी ज्या सर्जरीज लागतात त्या देखील आपल्याकडे अत्याधुनिक मार्गाने केले जातात. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा देखील हॉस्पिटलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत पुरवल्या जातात. कॅन्सरच नाही, पण मणका, मेंदू यासारख्या गंभीर आजारावरचे अद्ययावत उपचारसुद्धा इथे मोफत केले जातात. आणि जी उपचार, जी सुविधा तुम्हाला मोठ्या शहरांमध्ये मुंबई, पुण्यात मिळते, तीसुद्धा इथे मिळते. या ठिकाणी आपण जे पॅरालिसिसच्या रिलेटेड जे सगळे काही आजार आहेत मेंदूचे, मेंदूतली रक्तवाहिनी बंद पडल्यामुळे किंवा रक्तस्राव झाल्यामुळे जे पॅरालिसिस असतात त्याची ट्रीटमेंट आपण इथे करतो. तसेच ब्रेनमध्ये जे पाणी वाढतात, आपण त्याला हायड्रोसेफेलस म्हणतो लहान मुलांमध्ये, त्याच्या पण सर्जरीज आपण इथे करतो. तर एकाच छताखाली ब्रेनच्या ज्या सगळ्या सर्जरीत आहेत, ज्या मोठ्या मोठ्या सर्जरीज असतात, जसं ॲन्युरिझम सर्जरी असते किंवा मायक्रोवॅस्क्युलर डिकॉम्प्रेशन सर्जरी असतात किंवा CP अँगल ट्युमर्स असतात, ह्या तशा खूप मोठ्या सर्जरीज आहेत. मेट्रो सिटीजमध्ये ह्या ऑपरेशनला लाखोमध्ये खर्च येतो. तेच ऑपरेशन आपण महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत किंवा कमी दरामध्ये आपण ह्या ऑपरेशनचा जो लाभ येतो येथील गोरगरीब जनतेला आपण या ठिकाणी देतो. कॅन्सर, मेंदू, मणका असे गंभीर आजार जर असतील तर मुंबई, पुण्याला जाऊन उपचार घ्यावे लागतात, हे आपल्या डोक्यात पक्क बसलेलं आहे. पण कोपरगावमधलं SGS हॉस्पिटल समृद्धीच्या अगदी जवळ आहे, रेल्वे स्टेशन आहे, म्हणून लोकांसाठी हा गेल्या काही दिवसातला एक हक्काचा पर्याय बनतोय. कमी खर्च लागतोय आणि जी मुंबईत गेल्यानंतर जी गैरसोय होते ती सुद्धा इथे टळतीये. त्यामुळे अत्यंत गंभीर आजारांवरती अत्यंत मोफत प्रक्रिया ज्या हॉस्पिटलमध्ये मिळते, तुम्हालाही जर गरज असेल तर तुम्ही या योजनांचा, या सेवेचा लाभ जरूर घ्या.